पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचं चौथं पदक निश्चित झालेलं आहे। भारताची धाकड कुस्तीपटू विनेश फोगटनं कुस्तीच्या अंतिम फेरीत धडक दिली आहे। अंतिम फेरीत पोहोचणारी ती पहिली भारतीय महिला कुस्तीपटू ठरली आहे। भारताच्या लेकीनं इतिहास घडवला। विनेश फोगाटनं गाठली कुस्तीची फायनल। भारतासाठी कुस्तीत मेडल पक्क। भारतीय तिरंग्याची शान वाढवणारी ही कुस्तीपटू विनेश फोगाट। मात्र ही दोन दृश्य नीट पहा। एकीकडे विनेश फोगाट भारताचा तिरंगा डौलानं ऑलिम्पिकमध्ये फडकवतीये, तर दुसरीकडे याच विनेश फोगाटला रस्त्यावरून फरफटत नेलं होतं। हातात तिरंगा घट्ट पकडलेल्या विनेशला जबरदस्तीनं व्हॅनमध्ये कोंबण्यात आलं होतं। कुस्तीची लाज वाचवण्यासाठी ती संघर्ष करत होती, लढत होती। तेव्हा टीकेची धनी झालेल्या विनेशनं तमाम भारतीयांची मान अभिमानानं उंचावली आहे, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये मेडल पक्क करून। दंगल गर्ल विनेश फोगाटनं रचलाय इतिहास। 50 किलो फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये विनेश फोगाटनं फायनल गाठली आहे। सेमीफायनलमध्ये विनेश फोगाटनं क्युबाच्या कुस्तीपटू गुझमन लोपेझचा 5-0 असा पराभव केला। ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय महिला कुस्तीपटूनं फायनलमध्ये पोहोचलीय। आता विनेश फोगाट गोल्ड मेडलसाठी डाव टाकणार आहे, मात्र विनेश फोगाटचं सिल्वर मेडल पक्क झालंय। देखिए जो पहली फाइट थी जो विनेश की जो जापान की गैल, तो उसी टाइम जो मेडल का फैसला तो उसी टाइम हो गया था। अभी पूरी आस उम्मीद है जो गोल्ड मेडल लेके आएगी। किस तरह का गेम रहा? तीनों गेम देखने बढ़िया रहा है, जो बढ़िया फाइट लड़ी है और बगैर डर के लड़ी और आगे बढ़िया फाइट दिखाएगी। दंगल गर्लचा हा प्रवास तितकासा सोपा नव्हता। ऑलिम्पिक पर्यंत पोहोचण्याची तिची लढाई खूप आधीपासून सुरू झाली होती। ओलंपिक्स में जाने को तैयार हैं। हरियाणा कुश्ती संघ सपोर्ट कर रहे हरियाणा कुश्ती संघ जैसे ब्रजभूषण शरण सिंह जी हैं, वैसी ही हरियाणा की फेडरेशन बना दी गई है। जो नई फेडरेशन बनाई गई है वो उनके ही जैसे लोग हैं। 2020च्या टोकियो ऑलिम्पिक नंतर विनेशवर बंदी घालण्यात आली होती। ही दृश्य नीट पहा। हीच ती विनेश फोगाट। दिल्लीत कुस्तीपटूंच्या आंदोलनात तिनं सहभाग घेतला होता। कुस्ती महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रजभूषण सिंग यांच्या विरोधातलं हे आंदोलन होतं। याच ब्रजभूषण सिंह यांनी विनेश फोगाटला खोटा सिक्का पाठवला होता अशी टीका केली होती। पुढे कुस्तीपटू आणि ब्रजभूषण यांच्यातील संघर्ष सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचला। विनेशवर घातलेली बंदी आणि ब्रजभूषण यांची खोटा सिक्कावाली टीका यामुळे विनेश डिप्रेशनमध्ये गेली। एक वेळ अशी होती की विनेश फोगाट कुस्ती सोडण्याचा विचार करत होती, मात्र विनेशच्या पाठीमागे तिचं कुटुंब ठामपणे उभं राहिलं। विनेश फोगाट पुन्हा दिमाखात कुस्तीमध्ये परतली आणि आता ऑलिम्पिकमध्ये ती सुवर्ण कामगिरीपासून फक्त एक पाऊल दूर आहे। आपल्या कामगिरीनं विनेश फोगाटनं ब्रजभूषण सिंग आणि कुस्तीतल्या राजकारणाला धोबी पछाड दिलाय। महिला कुस्तीपटूंवर झालेल्या आरोपांना तिनं आता मेडलनंच उत्तर दिलंय। साक्षी मलिकसह इतर महिला कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाला राजकारण्यांनी दाद दिली नाही, मात्र कुस्तीत भारतासाठी मेडल जिंकून तिनं अन्यायाचा बदला घेतलाय। विनेश फोगाटला याआधी 2016 आणि 2020च्या ऑलिम्पिक स्पर्धेत क्वार्टर फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता। विनेश फोगाटनं कॉमनवेल्थ गेम्समध्ये सलग 3 गोल्ड मेडल जिंकले आहेत। यावेळी तिनं 2014 ग्लासगो, 2018 गोल्ड कोस्ट आणि 2022 बर्मिंगहॅम गेम्समध्ये गोल्ड मेडलची कमाई केली होती। याशिवाय 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत विनेशनं गोल्ड मेडलला गवसणी घातली होती। आशियाई चॅम्पियनशिप 2021 मध्ये गोल्ड मेडल विनेशनं जिंकलं होतं। दंगल गर्लला आता फक्त एक डाव टाकायचा बाकी आहे। कुस्तीचं राजकारण करणाऱ्यांना सणसणीत चपराक लगावण्यासाठी आणि कुस्तीत सुवर्ण इतिहास घडवण्यासाठी तिला प्रतिस्पर्ध्याला लोळवायचं आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।